विद्यार्थी मित्रांनो, प्रिपोजिशनवरचे प्रश्न सोडवण्या अगोदर तुम्हाला काही फ्रेजल वर्ब्स या ठिकाणी सांगतो. विशिष्ट क्रियापदांबरोबर विशिष्ट शब्दयोगी अव्ययांची एक जोडी असते आणि त्यांचं ते पूर्णपणे जे एक रूप आहे ते सेट केलेलं असतं. म्हणजे विशिष्ट क्रियापद आलं की विशिष्ट शब्दयोगी अव्यय येणार, त्याचा अर्थही विशिष्ट प्रकारचा होणार. मग या ठिकाणी आता आपण काही फ्रेजल वर्ब्स पाहूया. इन स्पाइट ऑफ, असे असून सुद्धा. आता सगळ्यांचेच अर्थ मी या ठिकाणी काही लिहिणार नाही, तुम्हाला फक्त सांगतोय. इन स्पाइट ऑफ, असे असून सुद्धा, या ठिकाणी इन स्पाइट बरोबर ऑफ असतं. फॉन्ड ऑफ ही एक फ्रेज आहे, ची आवड असणे. आणि जर इथं फॉन्डनेस असेल तर त्या ठिकाणी मात्र फॉर असतं. दोन्हींचा अर्थ ची आवड असणे असा होतो. फुल ऑफ ने भरलेला असणे, नर्वस ऑफ ने नाराज असणे, डाय ऑफ डिसीज या ठिकाणी रोगाने मरणे. त्यानंतर बी वेअर ऑफ ची जाणीव असणे. अ कोर्ट ऑफ इन्क्वायरी म्हणजेच चौकशीसाठी जी न्यायालयाची स्थापना आपण करतो त्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरी असं म्हणतात. ड्रीम ऑफ चे स्वप्न असणे. निग्लेक्ट ऑफ म्हणजेच दुर्लक्ष करणे. आणि प्राऊड ऑफ म्हणजेच चा अभिमान असणे. आता या ठिकाणी ह्या ज्या फ्रेज आहेत याच्यामध्ये बी अवेअर ऑफ हा जो शब्द आहे हा बऱ्याचदा विचारल्या परीक्षेमध्ये. कोर्ट ऑफ इन्क्वायरी हे काही जास्त वेळेस विचारलेलं नाही, परंतु बी अवेअर ऑफ म्हणजे ची जाणीव असणे हे मात्र खूप वेळा विचारले. ड्रीम ऑफ चे स्वप्न असणे. निग्लेक्ट ऑफ दुर्लक्ष करणे. प्राऊड ऑफ हे पण खूप वेळा विचारले. हा आणि हा शब्द तुमच्यासाठी IMP करून देतो. त्यानंतर पुढचा शब्द आहे ब्लाइंड ऑफ. म्हणजे ब्लाइंड ऑफ याचा अर्थ होतो डोळ्याने आंधळ असणे. पण ब्लाइंड टू जर म्हणलं, या ठिकाणी असं जर केलं ब्लाइंड टू, तर एखाद्याच्या दोषांकडे डोळे झाक करणे असा त्याचा अर्थ होतो. ब्लाइंड ऑफ डोळ्याने आंधळा, ब्लाइंड टू एखाद्याच्या दोषांकडे हेतू पुरस्कर केली डोळे झाक. अफ्रेड ऑफ घाबरणे. शॉर्ट ऑफ कमतरता असणे. बाय वे ऑफ च्या मार्गाने एखादी गोष्ट करणे म्हणजेच कोणत्या पद्धतीने केली ते. आणि ॲक्यूज ऑफ दोषारोप करणे. ॲक्यूज ऑफ पुन्हा सांगतोय दोषारोप करणे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ॲप्रूव्ह ऑफ म्हणजेच एखाद्या गोष्टीला सहमती देणे किंवा मंजुरी देणे. मॅन ऑफ प्रिन्सिपल्स ही एक फ्रेज तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. याचा अर्थ होतो तत्वनिष्ठ व्यक्ती. आता पुढचा शब्द टू कॉल ऑफ म्हणजे थांबविणे. एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा कामकाज जे चालू आहे ते थांबविण्यासाठी टू कॉल ऑफ हा शब्द वापरतात किंवा ही फ्रेज वापरतात. असेम ऑफ ची लाज वाटणे. कॉन्फिडंट ऑफ चा आत्मविश्वास असणे. त्यानंतर फ्रायटन्ड ऑफ ने घाबरणे. रिमाइंड ऑफ म्हणजे जे एखाद्याला आठवण करून देणे. टेरिफाईड ऑफ ने भयभीत होणे. टायर्ड ऑफ ने थकणे म्हणजेच कंटाळाने वीट येणे या अर्थाने सुद्धा हा शब्द वापरतात. त्यानंतर स्केअर्ड ऑफ म्हणजेच ने भयभीत होणे किंवा घाबरणे. त्यानंतर फॉन्डनेस फॉर ची आवड असणे. क्वालिफाईड फॉर याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीसाठी पात्र असणे. आस्क फॉर विचारणा करणे एखाद्या गोष्टीसाठी. प्रिपेअर फॉर तयार असणे. आणि ॲफेक्शन फॉर एखाद्याबद्दल आदर असणे. हा आणि हा आणि हा म्हणजेच इथं या फ्रेज ज्या आहेत हे तुम्हाला मी IMP करून देतोय. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. फॉन्डनेस फॉर ची आवड असणे आणि फॉन्ड ऑफ दोन्हीतला फरक लक्षात ठेवायचा. क्वालिफाईड फॉर हे बऱ्याचदा विचारले आणि ॲफेक्शन फॉर हे सुद्धा विचारलेलं आहे. आता पुढचा शब्द आहे कॉल फॉर. कॉल फॉर म्हणजेच आवाहन करणे. रेमेडी फॉर च्यासाठी उपाय असणे. सीक फॉर शोध घेणे. पिटी फॉर च्यासाठी दया असणे. कॉम्पेन्सेशन फॉर याचा अर्थ होतो भरपाई करणे. महत्त्वाचा शब्द आहे, या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. वेट फॉर ची वाट पाहणे. कॅपॅसिटी फॉर ची क्षमता असणे. अकाउंट फॉरचा अर्थ होतो जबाबदार असणे. इलिजिबल फॉर त्यासाठी पात्र असणे किंवा
आपण म्हणतो लायकीचा असणे. त्यानंतर केअर फॉर ची काळजी वाटणे किंवा घेणे. लुक फॉर चा शोध घेणे, सर्च फॉर शोध घेणे, दोन्ही पण शोध घेणे. लॉंग फॉर लालसा असणे, यार्न फॉर लालसा, दोन्हीचा अर्थ लालसा असा होतो. त्यानंतर फॉन्डनेस फॉर ची आवड असणे, IMP करून दिले, मगाशी पण सांगितलेले, डबल आलाय शब्द. आता आपली पुढची फ्रेज आहे ॲपोलोवाईज फॉर म्हणजेच माफी मागणे. ॲडमिट फॉर याचा अर्थ होतो मान्य करणे. अवे फ्रॉम च्यापासून दूर. पार्टेड फ्रॉम वस्तू किंवा संपत्तीपासून दूर जाण्यासाठी पार्टेड फ्रॉम वापरतात, परंतु इथं विथ जर वापरलं तर व्यक्तीपासून दूर जाण्यासाठी वापरतात. आणि रिफ्रेन फ्रॉम म्हणजे च्यापासून अलिप्त राहणे याचा अर्थ होतो रिफ्रेन फ्रॉमचा. त्यानंतर डाय फ्रॉम हंगर भुकेने मरणे. सफर फ्रॉम चा त्रास होणे. ॲबसेंट फ्रॉम गैरहजर असणे. डायव्हर्ट फ्रॉम च्यापासून दूर जाणे किंवा वेगळ्या मार्गाने जाणे. हाईड फ्रॉम लपविणे. प्रिव्हेंट फ्रॉम च्यापासून संरक्षण करणे. प्रोटेक्ट फ्रॉम संरक्षण करणे. रेस्क्यू फ्रॉम म्हणजेच वाचविणे एखाद्या गोष्टीपासून. कम फ्रॉम च्यापासून येणे. कॉन्सिल फ्रॉम च्यापासून लपविणे. कॉन्सिलचा अर्थ होतो लपविणे. एक्सपर्ट इन च्यामध्ये तरबेज असणे. ॲक्युरेट इन अगदी तंतोतंत असणे. स्किलफुल इन च्यामध्ये तरबेज असणे किंवा स्किल असणे म्हणजेच एखाद्या गोष्टीचं कौशल्य असणे. इन द स्ट्रीट रस्त्यामध्ये. आणि रोड जर असेल तर ऑन द रोड असतं बरं, लक्षात ठेवा. इथं स्ट्रीट असेल तर इन लिहा, रोड असेल तर ऑन असतं. इथं सीट इन प्लेस आहे. तिथं सीट इन प्लेस म्हणजेच एखाद्याच्या जागेवरती बसणे. इथं यस कट झालेलं होतं, सीट इन प्लेस. त्यानंतर पुढे लॉयटर इन किंवा अबाउट. हा प्रश्न आयोगाला रद्द करावा लागला बरं, लक्षात ठेवा. च्या भोवती घुटमळणे. समजा एखादी वस्तू त्याच्या भोवती घुटमळणे लॉयटर अबाउट असतं, परंतु रस्ता आहे त्या ठिकाणी लॉयटर इन होतं रस्त्यात घुटमळण्यासाठी. म्हणून या ठिकाणी लॉयटर इन आणि अबाउट हे त्याच्या अर्थावरती अवलंबून असतं. एक फ्रेज आहे ती पुढची म्हणजे ब्रिंग इन. ब्रिंग इन म्हणजे उपयोगात आणणे. उपयोगात आणणे. आणि बिलीव्ह इन च्यामध्ये विश्वास करणे. इंटरेस्ट इन च्यामध्ये रस असणे. आणि वीक इन च्यामध्ये कमकुवत असणे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे टेक प्राईड इन म्हणजे च्यामध्ये जास्तच अभिमान बाळगणे किंवा गर्व वाटणे. डाय इन अँड ॲक्सिडेंट अपघातात मरणे. आता एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो. डील इन आणि डील विथ याच्यातला फरक सांगतो. डील विथ म्हणजे एखाद्या व्यक्तीबरोबर व्यवहार करणे आणि डील इन याचा अर्थ तो व्यवसाय करणे. एखाद्या वस्तूचा किंवा एखाद्या पदार्थाचा व्यवसाय करणे डील इन असतं. इन ऑर्डर टू च्यामुळे. आणि राईट इन इंक समजा शाईमध्ये लिहित आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला इन लिहावं लागतं. आणि पेन असेल त्या ठिकाणी तुम्हाला राईट विथ पेन असं लिहावं लागतं. म्हणून कोणत्या माध्यमाने लिहिले ते तुम्हाला इनच्या स्वरूपात या ठिकाणी दाखवावं लागतं. त्यानंतर ॲब्झॉर्ब इन मग्न असणे. इंडल्ज इन मग्न असणे म्हणजेच त्याच्यामध्ये गुरफटलेलं असणे. इन्व्हॉल्व इन सामील असणे. इनग्रॉस इन च्यामध्ये परत मग्न असणे. आणि एक्सपिरियन्स इन च्यामध्ये अनुभव असणे. त्यानंतर पार्टिसिपेट इन च्यामध्ये सहभागी होणे. राईट इन लीड शिशामध्ये लिहिणे म्हणजे एखाद्या अक्षरं कोरताना ती शिशामध्ये किंवा शिशाचा वापर करून लिहिणे. रिच इन च्यामध्ये समृद्ध असणे. पुअर इन च्यामध्ये कमकुवत असणे. IMP करून देतो. आता शेवटचा शब्द आहे इन द शेड म्हणजे सावलीमध्ये. याचा अर्थ होतो सावलीमध्ये. त्यानंतर डील्स विथ व्यक्तीबरोबर एखाद्या संबंध येणे. सक्सीड इन च्यामध्ये यशस्वी होणे. सक्सेसफुल इन च्यामध्ये यशस्वी होणे. इथं लिव्ह ऑन च्यावर जगणे. जसं आपण अन्न खातो, शेळी गवत खाते, कुत्रा भाकरी किंवा अन्न खातो, त्याप्रमाणे लिव्ह इन च्यावरती जगणे. आणि रन ऑन म्हणजे एखाद्या इंधनाचा वापर करून धावणे किंवा पळणे. त्यानंतर ऑन द रोड रस्त्यावरती असेल तर ऑन वापरा. स्ट्रीट असेल तर इन वापरा. कीन ऑन म्हणजेच उतावीळ असणे. कॉंग्रॅच्युलेटेड ऑन म्हणजेच एखाद्या गोष्टीबद्दल अभिनंदन करणे. कॉम्प्लिमेंट ऑन म्हणजेच आपली प्रतिक्रिया किंवा चांगले विचार एखाद्याच्या बाबतीमध्ये व्यक्त करणे. कॉन्फर ऑन याचा अर्थ होतो बहाल करणे म्हणजे बक्षीस असेल किंवा एखादी पदवी असेल त्याला आपण बहाल करतो, त्याला कॉन्फर ऑन असं म्हणतात. कॉमेंट ऑन च्यावरती भाष्य करणे. इम्प्रेस ऑन प्रभाव टाकणे. रिफ्लेक्ट ऑन परावर्तित होणे. फीड ऑन च्यावरती जगणे. रिलाय ऑन च्यावरती अवलंबून असणे. त्यानंतर ऑन द वे मार्गावरती असणे. ऑन द वे. स्पीक ऑन द टेलिफोन टेलिफोनवरती संभाषण करणे.
ऑन लिव्ह रजेवरती असणे, टेक रिव्हेंज ऑन एखाद्यावरती बदला घेणे, टेक रिव्हेंज ऑन शेवटी ऑन येतं, आणि ॲडमिट टू ला दाखल करणे किंवा तिथं नेऊन घालणे. त्यानंतर प्रे टू प्रार्थना करणे, इक्वल टू च्याशी समान, सिनियर टू सिनियर नंतर टू असतं, दॅन लिहू नका बरं का, लक्षात ठेवा, कारण हे सेकंड फॉर्म नाही, हा फर्स्ट फॉर्म आहे, तरी पण सेकंड फॉर्मचं कार्य करतो. म्हणून जो शब्द मूळ रूपात सेकंड फॉर्मचं म्हणजेच विशेषणाच्या दुसऱ्या रूपाचं काम करतो त्या ठिकाणी टू येत असतं. आणि टॉलर म्हणलं तर ते रूप बदललेलं आहे, तिथं द्यान असतं. फेथफुल टू च्याशी प्रामाणिक असणे, ज्युनियर टू हा सुद्धा शब्द IMP करतो. ज्युनियर टू म्हणजेच च्यापेक्षा खालच्या दर्जाचा किंवा कमी लेव्हलचा. सुपेरियर टू अधिक योग्यतेचा, ब्लाइंड टू डोळे झाक करणे, IMP करून देत तुम्हाला. फॅमिलियर टू फॅमिलियर टू ओळखीचा असणे किंवा परिचयाचा असणे, विटनेस टू ला साक्षीदार असणे, आणि प्रेफर टू या ठिकाणी अधिक पसंती देणे. त्यानंतर ग्रँड टू म्हणजे एखादी गोष्ट ग्रँड करणे म्हणजेच देणे किंवा मान्य करणे, आपण बहाल करणे असं म्हणण्यापेक्षा देणे, ग्रँड म्हणजेच मंजूर करणे. रिलेटेड विथ आणि टू दोन्ही पण चालतं. या ठिकाणी रिलेटेड म्हणजे च्या संबंधित असणे, लर्न टू शिकणे, कन्सर्न टू म्हणजेच एखाद्या बाबतीत काळजी वाटणे, प्रेफरेबल टू म्हणजे च्यापेक्षा अधिक पसंती देणे, प्रेफरेबल टू. इथं एखाद्या गोष्टीला पसंतीसाठी प्रेफरेबल टू ही फ्रेज वापरतात, महत्त्वाचं आहे. त्यानंतर डक टेक्स टू म्हणजे अतिशय सोपी गोष्ट, अटेंड टू हजर राहणे, ॲडिक्टेड टू या ठिकाणी IMP करून देतो. ॲडिक्टेड टू म्हणजेच एखाद्या गोष्टीच्या आहारी जाणे, अकंपनी टू सोबत करणे, अपील टू आवाहन करणे. त्यानंतर ॲपोलोगाइज टू माफी मागणे, ॲड टू भर घालणे, बेनिफिशियल टू म्हणजेच फायदेशीर असणे, कम्पेअर टू म्हणजेच तुलना करणे एखाद्याशी, आणि कन्फाईन टू IMP करून देतो इथं उभं घेणे. कन्फाईन टूचा अर्थ होतो उभं घेणे. समजा तुम्ही आजारी आहेत आणि आजारी असले तर त्या बेडचं तुम्हाला एक उभं घेतो सारखं सारखं झोपून झोपून, नंतर वाटतं की बाहेर कुठंतरी जावं. त्यानंतर इन्फेरियर टू च्यापेक्षा कमी प्रतीचा, इंट्रोड्यूस टू च्याशी परिचय करून देणे, ड्यू टू च्यामुळे या ठिकाणी ड्यू टूचा अर्थ होतो च्यामुळे किंवा कारणास्तव. इगर टू म्हणजेच च्यासाठी अतिशय उतावळे असणे, आणि लीड टू अग्रभागी असणे किंवा चे नेतृत्व करणे. मॅरिड टू च्याशी विवाह करणे, एक्सेल टू च्यापेक्षा जास्त क्वालिटीचा असणे, ग्रेटफुल टू च्याशी कृतज्ञ असणे, प्रपोज टू एखाद्याला मागणी घालणे, आणि सिमिलर टू च्याशी समान असणे. त्यानंतर लिसन टू ला ऐकणे, वेट टू एखाद्याची वाट पाहणे, यूज्ड टू म्हणजे एखाद्या गोष्टी सवय होणे, एल्ड टू या ठिकाणी याचा अर्थ होतो शरण जाणे, आणि अकॉर्डिंग टू च्यानुसार किंवा च्या म्हणण्याप्रमाणे. आता पुढचा शब्द आहे ॲक्युस्टम टू म्हणजेच नित्याचा किंवा सवयीचा. त्यानंतर ओविंग टू च्या म्हणण्यानुसार, ओविंग टूचा अर्थ होतो कन्फर्म टू म्हणजेच खात्री असणे, ची खात्री असणे, ऑकर टू घडणे किंवा संपन्न होणे. त्यानंतर रिस्पॉन्ड टू ला प्रतिसाद देणे. आता पहा रेफर टू चा संदर्भ घेणे, अकॉर्डन्स विथ च्या सहकार्याने, सेंड अवे विथ म्हणजे जे एखाद्याला वस्तू आपण देतो त्याचा सन्मान करून त्याच्याबरोबर त्याला पाठवून देणे, पार्टेड विथ व्यक्तीबरोबर दूर जाणे, आणि पार्टेड फ्रॉम म्हणलं तर संपत्ती किंवा वास्तूपासून दूर जाणे, फॅमिलियर विथ परिसराशी परिचयाचा असणे. ह्या फ्रेज आणि यांचे प्रिपोजिशन जसे इथं दिले, इथं प्रेफर टू, अकॉर्डन्स विथ, त्यानंतर सेंड अवे विथ, हे पाठच करायचं. एवढं जर फ्रेज जर पाठ जर केल्या तर मी तुम्हाला सांगतो प्रिपोजिशनचे जे तुमचे प्रश्न आहेत ते चुकणार नाहीत, एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्ही पाठ करून ठेवा. आता पुढचे शब्द आहेत ॲटॉन फॉर. ॲटॉन फॉर याचा अर्थ होतो प्रायश्चित्त घेणे किंवा माफी मागणे, एखाद्या गोष्टीबद्दल दिलगिरी व्यक्त करणे. प्लीज विथ ने आनंदित होणे, ॲक्यूज विथ चा आरोप करणे. त्यानंतर जॅम विथ ने गच्च होणे, तसं रस्ता असतो त्या ठिकाणी गर्दी झाली तर त्याला जॅम विथ म्हणतात. त्यानंतर राईज विथ च्या बरोबर उठणे. पुढची फ्रेज आहे मूव विथ दया उत्पन्न होणे. त्यानंतर इक्वली विथ च्या समान, दोन्ही पण IMP. रिझन विथ मन वळविणे, कन्सल्ट विथ च्याशी चर्चा करणे, डील विथ व्यक्तीबरोबर संपर्कात येणे किंवा व्यक्तीशी निगडीत एखादं कार्य असेल तर व्यक्तीबरोबर संपर्क करणे, यासाठी डील विथ असतं, व्यक्तीबरोबर व्यवहार करणे. गेट अँग्री विथ च्यावर रागावणे, ऑन लिहू नका बरं का इथं, नाहीतर घोटाळा करून टाकाल. च्यावर रागावण्यासाठी आपलं ऑन वाटतं परंतु नाही आहे. पॉप्युलर विथ
च्यामध्ये प्रसिद्ध असणे. राईट विथ अ पेन, जर साधन असेल त्या ठिकाणी विथ येतं, परंतु जर इंक किंवा लीड वगैरे काही असेल तर त्या ठिकाणी त्याला इन म्हणतात. अनॉइड विथ रागावणे, च्यामुळे रागावणे. आणि ॲक्वांटेड विथ IMP करून देतो, च्याशी परिचय होणे किंवा करणे. त्यानंतर आर्ग्यू विथ, च्याशी वाद घालणे. ॲग्री विथ, च्याशी सहमत असणे. बिझी विथ, च्यामध्ये मग्न. इंटरफिअर विथ, मध्ये लुडबुड करणे च्यामध्ये. आणि डिफर विथ, च्यापेक्षा वेगळे असणे. त्यानंतर कॉन्व्हर्स विथ, एखाद्याबरोबर चर्चा करणे. मीट विथ ॲन ॲक्सिडेंट, अपघात होणे. गिफ्टेड विथ, ची देणगी असणे. फेस विथ, सामना करणे. गेट अँग्री विथ, IMP मागाशी पण करून सांगितलं, च्यावर रागावणे. रिवॉर्ड विथ, सन्मानित करणे च्या बाबतीत किंवा एखाद्या वस्तूने सन्मानित करणे. त्यानंतर फेल इंटू, पडणे. ब्रेक इंटू, तोडून आत जाणे. गिव अवे, बहाल करणे. IMP करा, गिव अवे 2 वेळेस विचारले. टेक ऑफ म्हणजेच एक तर उड्डाण करणे किंवा काढून घेणे. तर या ठिकाणी टेक ऑफचा अर्थ होतो विमानाच्या बाबतीमध्ये जसं एखादी सरफेस सोडून डायरेक्ट विमानासह वरती उडून जातं, तर जमिनीवरून जे त्याचे चाक उचलतं त्याला टेक ऑफ असं म्हणतात, उड्डाण करणे. त्यानंतर जज ऑफ म्हणजेच एखाद्या गोष्टीची परीक्षा करणे किंवा मूल्यमापन करणे. लीन अगेन्स्ट, लाट टेकून बसणे. ॲट वन्स डिस्पोजल, च्या उपयोगासाठी हजर असणे. रन ॲक्रॉस, अचानकपणे भेटणे. रादर दॅन, च्यापेक्षा म्हणजेच आधिक्य दाखवताना एखाद्या निगेटिव्ह गोष्टीच्या बाबतीमध्ये रादर दॅन वापरतात. त्यानंतर कंट्रोल ओव्हर, च्यावरती नियंत्रण मिळवणे. थिंक अबाउट म्हणजे एखाद्या गोष्टीच्या बाबतीत विचार करणे. आता पुढचा फ्रेजचा प्रकार आहे कन्यू अबाउट, दुर्लक्ष. दुर्लक्ष करण्यासाठी ही फ्रेज वापरतात. कीप अबाउट, जवळ बाळगणे. वरी अबाउट, च्याविषयी काळजी करणे. आपण एक पत्रात लिहित डोंट वरी अबाउट मी असं म्हणतो ना, तर ते तेच आहे. सिरियस अबाउट, च्याविषयी गंभीर असणे. हँकर आफ्टर, च्यामागे धावणे. लुक अपॉन, लांब मानणे. हा प्रश्न 2दा विचारला आहे. जसं वी लुक अपॉन गांधीजी ॲज अ फादर ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे पितामह म्हणून गांधीजींकडे आपण पाहतो. लुक अपॉन याचा अर्थ होतो लांब मानणे. लुक डाऊन अपॉन, एखाद्याला खाली दाखवण्याचा प्रयत्न करणे. होल्ड अपचा अर्थ होतो जखडून ठेवणे. स्टँड अप, उभे राहणे. गिव अप, सोडून देणे. IMP करून देतो, गिव अप, सोडून देणे. गेट अप, उठणे. कंट्रोल ओव्हर, च्यावरती नियंत्रण मिळवणे. रूल ओव्हर, च्यावरती राज्य करणे. IMP. त्यानंतर प्रिसाइड ओव्हर म्हणजे अध्यक्षता करणे. पोक फन ॲट, च्यामध्ये गंमत करणे किंवा खिल्ली उडवणे. त्यानंतर गुड ॲट, च्यामध्ये चांगला असणे. IMP करून देतो. ॲमेज ॲट, आश्चर्यचकित होणे च्यामुळे. ॲस्टॉनिश ॲट याचा सुद्धा अर्थ होतो आश्चर्यचकित होणे. इथं ॲट हे दोन्ही ठिकाणी आहे, महत्त्वाचं आहे. आणि गुड ॲट आणि पुअर इन ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवा. अराईव्ह ॲट, आगमन होणे. एम ॲट, च्यावरती नेम धरणे. ग्रंबल ॲट, कुरकुरणे. लाफ ॲट, ला पाहून हसणे किंवा ला उद्देशून हसणे. डिस्गस्टेड ॲट, च्यामुळे उदास किंवा खिन्न होणे. त्यानंतर मार्व्हल ॲट, आश्चर्यचकित होणे च्यामुळे. फ्राऊन ॲट, एखाद्या गोष्टीकडे पाहून तोंड वेडेवाकडे करणे. ग्लान्स ॲट, च्याकडे कटाक्ष टाकणे. स्टेअर ॲट, एखाद्याकडे रोखून पाहणे. त्यानंतर स्माईल ॲट, ला पाहून हसणे. त्यानंतर नॉक ॲट, दरवाजावरती टकटक करण्यासाठी नॉक ॲट हा शब्द पर्टिक्युलर वापरतात, म्हणजे कोणत्याही सरफेसवरती टकटक केली त्यासाठी नॉक ॲट वापरतात. लुक ॲट, च्याकडे पाहणे. ॲट 2 AM म्हणजेच फिक्स वेळेपूर्वी ॲट वापरतात. ॲट नाईट, रात्रीच्या वेळेस ॲट वापरतात. परंतु लक्षात ठेवा फिक्स नाईट असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला इन द नाईट असं वापरावं लागतं, परंतु जनरल नाईटसाठी ॲट नाईट वापरतात. बॅड ॲट, च्यामध्ये खराब असणे. ही सुद्धा IMP आहे फ्रेज तुमच्यासाठी. त्यानंतर इन द नाईट, रात्रीच्या वेळी जर द असेल तर इन वापरा, द काढलं तर ॲट वापरा. रिझेंबल्स, च्याशी सारखा असणे, समान असणे. इथं प्रिपोजिशन नसतं. एम्फसाइज नंतर पुढे काही वापरू नका. डिस्कस नंतर पुढे काही वापरू नका. डायरेक्ट कर्म वापरायचं आहे. या ठिकाणी हे शब्द महत्त्वाचे लक्षात ठेवा.